मी शोभना गाडगीळ. मी हिअरिंग एड लावून कर्णबधीर मुलांना ऐकायला कसं शिकवायचं यावर व्हिडिओ करत आहे. मागच्या वेळचा व्हिडिओ मी केला होता. त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की दोन्ही कानाला 2 हिअरिंग एड आपण चेक करून कानाला लावायचे आहेत. केव्हा? तर तो झोपून उठायच्या अगोदर आणि हाक मारून उठवायचं आहे. हे बरेच दिवस करायला लागेल. त्यानंतर ते मूल उठलं की आपण नॉर्मल मुलांप्रमाणे त्याच्याशी बोलायचे. गुड मॉर्निंग, उठलास का? चल चल आपण आता तोंड धुवायला जाऊया. मग त्याच्या हाताला धरून बेसिनजवळ घेऊन जायचे आणि त्याला विचारायचे की हा काय आहे? हा ब्रश आहे. ही काय आहे? ही पेस्ट आहे. ही पेस्ट आपण ब्रशला लावली. आता काय करायचं? आता दात घासायचे. आता काय करायचं? चूळ भरायची. प्रश्न आपणच बोलायचं आहे, उत्तर आपणच बोलायचं आहे आणि ती वस्तू समोर असताना त्या वस्तूचं नाव बोलायचं आहे आणि हे दिवसभर आपण बोलत राहायचं आहे. जे जे करतो ते ते बोलायचे. कुकर लावायचं आहे तर हे बघ तांदूळ घेतले, ही डाळ घेतली, हे तांदूळ धुतले, हे बघ डाळ धुतली. आता आपण कुकर लावूया. हे काय केलं मी? हा कुकर लावला. आता कुकरची शिट्टी ऐकवायची आहे. हे बघ कुकरची शिट्टी झाली. आता आता काय करायचं? गॅस बंद करायचा. हे दिवसभर असं चालू राहायचे. अलकाताई म्हणायच्या क्रिकेटची कॉमेंट्री कशी बोलतात तसं बोलायचं आपण सतत. त्याच्या कानाला दोन हिअरिंग एड लावलेली आहे. आपण ती चेक केलेली आहे. त्याचा आवाज व्यवस्थित येतो आहे आणि हे आपण बोलायचे. कारण तो शब्द त्याच्या कानात सारखा त्या वस्तू आहे, त्या वस्तूचा शब्द त्याच्या कानात पडला पाहिजे आणि ती वस्तू त्याला समोर दिसली पाहिजे. समजा मी कर्नाटकमध्ये गेले. एखादी नवीन भाषा शिकायची असली तर काय होतं? कर्नाटकमध्ये कन्नड भाषा बोलतात. हॉटेलमध्ये माझ्या शेजारीच्या टेबलावरती एक माणूस बसला आहे. त्याने सांगितलं मजगी पेकू. आता मजगी या शब्दाचा अर्थ मला काही माहीत नाही आहे, पण तो वेटर असतो तो ताक घेऊन त्याच्यासमोर आणून ठेवतो. तेव्हा मला कळतं की मजगी हा साऊंड जो मी ऐकला, शब्द ऐकला, त्याचा अर्थ ताक असेल. म्हणजे मला समजलं की मजगी म्हणजे ताक. हा कन्नडमधला मला शब्द कळला. ह्या मुलाला काय आहे? ह्या मुलांनी कधी भाषा ऐकलेली नाही आहे. कारण ह्या मुलाचा हिअरिंग एड लावतो तेव्हा कानाचा जन्म झाला. लहान मूल जन्मल्यापासून भाषा ऐकत असतं, पण आपलं कर्णबधीर मूल जेव्हा आपण हिअरिंग एड लावतो तेव्हा ते भाषा ऐकायला सुरू करतो. त्यामुळे त्याला हे सतत ही वस्तू आहे, या वस्तूचं नाव हे आहे. हा काय आहे? हा पंखा आहे. ह्या घरातल्या वस्तू पण त्याला सारख्या दाखवत जायच्या आहे आणि ते आपण दिवसभर बोलायचं आहे. ते त्याच्या कानात जातंय. मग आपण विचारलं की पंखा कुठे आहे? तर तो विचार करेल की अरे पंखा हा शब्द मी ऐकलेला आहे, कितीतरी वेळा ऐकलेला आहे. तेव्हा तो विचार करेल की मग त्याला जरा समजलं नाही तर सांगायचं तो बघ पंखा. पंखा कुठे? तो बघ पंखा. मग तो पंखा हा साऊंड आणि पंखा म्हणजे ही वस्तू हे त्याला कळेल आणि मग तो अशा प्रकारे त्याची ऐकण्याची क्षमता आपण वाढवत जायची. आता हे ऐकण्यासाठी अजून काय काय करायचं त्याचे अजून व्हिडिओ, कारण या संबंधी खूप व्हिडिओ लागणार आहे, कारण हे खूप महत्त्वाचं आहे.